नमस्कार, मी मंदार फणसे. स्वागत आहे आपलं एका विशेष मुलाखतीसाठी आणि अर्थातच आपल्यासोबत विशेष अतिथी आहेत रवींद्र चव्हाण, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अर्थातच आता नवनिर्वाचित भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष. तुमचं स्वागत आहे रवींद्रजी या संपूर्ण आमच्या न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये. आणि पहिल्यांदा अभिनंदन तुमचं, कारण एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे. तुम्ही यापूर्वी कधी असं वाटलं होतं तुम्हाला की ही अशा प्रकारची एवढी मोठी जबाबदारी, संघटनात्मक जबाबदारी भाजपची तुमच्यावरती येईल आणि अशा प्रकारे तुम्ही इथून पुढे काम करणार आहात? नमस्कार. खरं तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर मी भेटीला आलो होतो की संपादकांना भेटू, पण आपण म्हणालात की आपण बातचीतच करू. खरं तर भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला कधी संधी मिळेल आणि कोणती संधी मिळेल हे सांगता येत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्यासमोर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने ही जबाबदारी दिली आहे तशी जबाबदारी फार मोठी आहे. चॅलेंजेसही फार आहेत, परंतु प्रत्येक जबाबदारी आणि या सगळ्या गोष्टीवरती कशा पद्धतीने काम करावं हे आम्हाला वर्षानुवर्ष काम करणाऱ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना जमलं आहे. त्यामुळे नक्कीच ही जबाबदारीसुद्धा सर्व कार्यकर्त्यांमुळे, सर्व नेते मंडळी यांच्या सगळ्यांच्या सोबत एकत्रपणे जाऊन नीट होईल यात काही शंका नाही असं वाटतं. पण हे सगळं घडलं त्यापूर्वी मला खरं हे विचारायचं की ही तुम्हाला म्हणजे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आणि इतकं अभूतपूर्व यश आहे भाजपला, भाजप पक्षाला सुद्धा ज्या पद्धतीनं यश मिळालं आहे महायुतीच्या बरोबरीनं, तुम्हाला असं वाटतं की हे जे यश आहे त्या यशाची पावती म्हणून तुम्हाला ही कामगिरी सोपवलेली आहे इथून पुढच्या ज्या काही अधिक जबाबदाऱ्या असतील त्यासाठी? खरं तर महायुती म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आदरणीय शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा या तिघांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली होती. एकत्रपणे ज्या पद्धतीने सरकार म्हणून काम झालं होतं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितजी यांचं सगळ्यांचं सातत्याने असणारं मार्गदर्शन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीला मिळालेलं घवघवीत यश आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टीलाही मिळालेलं यश, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवलं होतं की महायुतीचं सरकार आलं पाहिजे. कारण गेल्या त्या अगोदरचा जो काळ होता त्या अगोदरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी पिछेहाट जी झाली होती, त्यामुळे सरकार म्हणून काय असावं किंवा महाराष्ट्रातील जनतेने केंद्रामध्ये जे सरकार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं त्याच विचाराचं सरकार हे महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रसुद्धा प्रगतीपथावरती अतिशय चांगल्या पद्धतीने जाईल असा विचार हा जनतेने केला. आणि तो खरं तर मला असं वाटतं की महायुतीच्या या विजयामधलं सर्वात मोठं म्हणजे ज्याला म्हणतात गणित. पण त्यातलं श्रेय थोडंसं तुमचं आहे किंवा तुम्ही त्या पद्धतीनं काम केलं संघटनात्मक पातळीवरती गेल्या काही काळात असं तुम्ही म्हणणार नाही? खरं तर प्रत्येकाचं श्रेय असतं आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीतला असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्णच्या पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने आपली सत्ता आली पाहिजे म्हणून ज्या ताकदीने खाली उतरला होता आणि त्याचबरोबर राष्ट्रीय विचाराचे असणारं जे पूर्णच्या पूर्ण जे विचार परिवार ज्याला म्हणतो, या विचार परिवाराने घेतलेली प्रचंड मेहनत ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्रपणे आल्या आणि आम्हाला वाटतं की हे सगळं होण्याच्या पाठीमागे अनेक विषय ज्याला म्हणतो आपण की ज्या विषयामुळे खरं तर यश ज्याला म्हणतो अतिशय चांगलं यश हे पदरात पडलं. आणि एवढं मोठं यश जे आहे हे यश मिळाल्यामुळे आता सरकार म्हणून सुद्धा काम करणं हे अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. पण इतकं मोठं तुमचं म्हणजे महायश आहे आणि या महायशाच्या पार्श्वभूमीवरती नक्की असं दिसतं की भाजप
कडे सातत्यानं काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. हा पक्ष जो आहे तो सातत्यानं कुठेतरी कार्यरत अवस्थेत दिसतो आपल्याला. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वत्र आहेत, म्हणजे अगदी पंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने आता तुम्ही पुन्हा एकदा कामाला लागलेला आहात. जो लोकसभेचा पराभव होता त्याच्यानंतरच्या विधानसभा अगदी कमीत कमी कालावधीमध्ये तुम्ही हे कसं घडवून आणलं? खरं तर लोकसभेचा पराभव म्हणता येणार नाही. लोकसभेच्या वेळेला आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने गेली 10 वर्ष सामान्य जनतेपर्यंत, सामान्य जनतेला काय आवश्यक आहे, शेवटचा व्यक्ती त्याला केंद्रबिंदू समजून प्रत्येक स्तरातील प्रत्येकापर्यंत सरकारच्या योजना पोचवण्याचा, विकसित भारत या दिशेने जाण्याच्या योजना ज्याला म्हणतात त्या योजनाबद्ध पद्धतीने काम केलं होतं. परंतु निवडणुकीच्या 2-3 महिने अगोदर ज्या पद्धतीने खोटा नेरेटिव्ह, कसं असतं की कधी कधी काही मंडळी जे असतात की ज्यांना जिंकताच येत नाही ते काय करतात, रडीचा डाव खेळण्याचा फार प्रयत्न करत असतात. तसा तो रडीचाच डाव होता. लोकांना खोट्या नेरेटिव्हच्या वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या लोकांमध्ये पेरण्याचं काम केलं गेलं आणि खरं तर सत्याचा कधीही विजय होत असतो असं जसं म्हटलं जातं. त्यामुळे सर्व शेवटी काय तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अपयश आलं. जे आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं 400 पारचं, त्यामध्ये थोडेसे आम्ही कमी झालो. परंतु देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी झालेच. परंतु त्याचबरोबर खालीही लोकांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी चूक केली आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना सांगता आलं की हे जे झालं आहे किंवा हा जो खोटा नेरेटिव्ह आहे हा याच्याकडे आम्हीही फार कटाक्षाने लोकांपर्यंत गेलो, लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. संविधान बदलणार नाही आहे, हे उगाचच लोक सांगत आहेत, अशा ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आम्ही लोकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचवल्या. आणि राष्ट्रीय विचाराचे असणारे सर्वजण जे आहेत त्यांचा विचार परिवारातील सर्वांनीही त्यामध्ये प्रचंड घेतलेली मेहनत ही फार कामी आहे. अच्छा, पण याबरोबरीनं जे पद तुम्हाला आत्ता मिळालं कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, ह्या अर्थाने हे कार्यकारी पद पहिल्यांदा भाजपमध्ये आणि महाराष्ट्र भाजपमध्ये बघायला मिळतंय. असं का केलं, म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया का करण्यात आली असं तुम्हाला वाटतंय? खरं तर आमच्याकडे एक घटना आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यामध्ये असणाऱ्या जी काही नेमणुका होतात 3 वर्षातून एकदा या सगळ्या प्रक्रियेला सगळ्यांना भाग पडावं लागतं. संघटन पर्व म्हणून 6 वर्षातून एकदा होतं. त्यामध्ये प्राथमिक सदस्यत्व अशी सगळं सदस्यत्व नोंदणी करणं, त्याच्यानंतर जे सदस्य होतात त्यांनी परत मग सक्रिय सदस्य होणं आणि त्यानंतर बूथचे प्रमुख करणं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मंडल म्हणजे तालुका प्रमुख होणं, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर मग प्रदेशाध्यक्ष, अशी पूर्ण एक प्रक्रिया असते. खरं तर पूर्ण देशभरामध्ये गेल्या काही 4 महिन्या अगोदरपासून म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच हे संघटन पर्व सुरू झालं होतं. परंतु काही राज्य आहेत, जसं हरियाणा होतं, आमची काही राज्य आहेत, या राज्यांमध्ये निवडणुका होत्या. त्यामुळे आमच्या राज्यांमध्ये हे संघटन पर्व काही सुरू झालं नाही. त्यामुळे आत्ताच हे 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून सुरू झालं. सर्व ठिकाणचं संघटन पर्व, तिथल्या असणाऱ्या प्रक्रिया ज्या आहेत या बूथ लेवलपासून जिल्हापर्यंत ह्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे निवडणुकीसाठी जे प्रमुख पाठवले जातात त्यांच्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे देशभरामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली, आमच्याकडची पूर्ण झालेली नाही. अच्छा, त्यामुळे मग काय की आत्ता या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी की या सगळ्या गोष्टीला पुढे नेणं ही अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून केंद्रीय नेतृत्वाने कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की या कोणाला तरी आता बावनकुळेजी यांनी गेल्या काही आपण पाहिलं असेल 2 वर्षामध्ये त्यांनीसुद्धा एक प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि संघटनात्मक म्हणून आणि आता त्यांच्याकडे असणारी जबाबदारी, आता ते महसूल मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे थोडंसं संघटना आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष तर होणार नाही ना, म्हणून कोणाला तरी एक वेगळ्या व्यक्तीला ही जबाबदारी देणं गरजेचं होतं आणि म्हणून मग ही जबाबदारी माझ्याकडे आली. अच्छा, पण तुम्ही म्हणजे पूर्णपणे तुम्हाला आत्मविश्वास आहे की ही जबाबदारी तितक्याच
जबरदस्त पद्धतीने इथून पुढच्या काळात होईल. तुम्ही मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा प्रदेश सोडून महाराष्ट्रभर भटकंती कराल त्यासाठी? खरं तर गेल्या वर्षानुवर्ष संघटनात्मक कामाचा असणारा अनुभव आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ह्या त्या वेळेला दिल्या गेल्या आहेत. मी चंद्रकांत दादांच्या टीममध्ये सुद्धा मी सरचिटणीस म्हणून काम केलं होतं. त्याच्या अगोदरही युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून मी पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रभर माझा मी देवेंद्रजी आम्ही सगळेजण युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून सुद्धा आम्ही सर्वच्या सर्व प्रवास झाला. त्यामुळे आणि नंतर आत्ता माझ्याकडे मंत्रिपदाची देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेलाही मी राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र तसा फिरलेलोच आहे. त्या व्यतिरिक्त आत्ताही गेल्या मंत्रिमंडळातही माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा अशी खाती होती. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवास हा नेहमीच होत राहिला, सरकार म्हणून होत राहिला. संघटनात्मकदृष्ट्या त्याला पुढे कसं न्यायला हवं ही गेल्या पहिल्यापासूनची असणारी सवय आहे. त्यामुळे यापेक्षाही संघटनात्मक काम करायला एक वेगळं आनंद असतो. त्यामुळे मला असं वाटतं की फार चांगली जबाबदारी आणि चांगली संधी मिळालेली आहे आणि सरकार आणि सरकारच्या बरोबर संघटना असणं हे फार गरजेचं असतं, जे आमचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळेला त्यांच्याकडे ते काम करतात त्यावेळेला संघटनाबरोबर संघटनेतून शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या सगळ्या योजना पोचवणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की आमच्याकडे भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून सातत्याने कार्यक्रमांची एक फार मोठं बर्डन हे संघटनेवरती नेहमी असतं. कारण प्रत्येक कार्यक्रम जो आहे तो केंद्र आणि राज्यामध्ये सातत्याने करत राहणं किंवा कार्यकर्ता हा सातत्याने क्रियाशील राहणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे ती पार्टीतली असणारी गेल्या वर्षानुवर्षाची एक परंपरा आहे आणि तिला साजेसं असं काम यानंतरच्या काळात होईल. अच्छा, एक थेट प्रश्न, ह्या आता निवडणुका येणार आहेत, महापालिका आहेत, BMC सुद्धा असणार आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला जो थेट प्रश्न विचारायचा आहे तो हाच आहे की येत्या म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये आणि खास करून बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक असेल त्याच्यामध्ये तुमचं 100% भाजप असं धोरण असेल, महायुती म्हणून तुम्ही समोर जाणार आहात, तुमचं धोरण कसं असणार? खरं तर मी आता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ते संघटन पर्व म्हणून असणारी माझ्याकडची असणारी जबाबदारी आहे आणि संघटन पर्व म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतोय त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी असतील यांनी एक उद्दिष्ट ठेवलं आहे की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य हा ताकदीचा असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही प्रत्येक त्या बूथवरती असली पाहिजे आणि प्रत्येक बूथ जो आहे तो मजबूत झाला पाहिजे हे आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. अमितजी तर हेही सांगण्याचा प्रयत्न करतात की आपला बूथ जो आहे तो 51% आपल्याला नेला पाहिजे आणि त्यासाठी काय तर संघटनात्मक तुम्हाला आम्हाला सर्वांना खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या जबाबदारीचं आता माझ्याकडे म्हणजे ओझं माझ्यावरती आहे. निवडणुका या येणाऱ्या काळामध्ये महायुतीत या 100% लढाव्यात या संदर्भातल्या केंद्रीय नेतृत्वांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या दिशेने जाणं हे आदरणीय देवेंद्रजी असतील, वरिष्ठ सगळी मंडळी आहेत त्या संदर्भातला निर्णय करतील आणि मला खात्री आहे खरं तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला आहे, ज्या पद्धतीने कौल दिला आहे त्या महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा फार आहेत. सरकारकडून अपेक्षा आहेत. बरोबर. काय अपेक्षा आहेत तर सरकारनी प्रत्येक ते क्षेत्र जे पिछाडीवरती राहिलं आहे, मग शिक्षण असेल किंवा जे जे क्षेत्र पिछाडीवरती राहिलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने उभारी महाराष्ट्राने घेतली पाहिजे. आदरणीय पंतप्रधानांनी सुद्धा देशाला महासत्ता बनवण्याचं ज्यावेळेला ते स्वप्न पाहतात त्यावेळेला त्यांच्या अपेक्षा कोणाकडून आहेत तर त्यांच्या अपेक्षा सुद्धा महाराष्ट्राकडूनच आहे आणि महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सुद्धा 1 ट्रिलियन्सपर्यंत नेणं यासाठी काही योजना असणं हे गरजेचं आहे.
आणि आपल्याला माहीत आहे आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आत्ताच म्हणजे जसं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार जसा स्वीकारला तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री आणि ह्या सगळ्यांना घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटला 100 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण की काय करायला हवं याची दिशा देणं अत्यंत गरजेचं असतं. प्रत्येक डिपार्टमेंट हे त्यांच्या परीने अतिशय चांगलं काम करत असतं, परंतु त्यांना दिशा देणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला महाराष्ट्राला आम्हाला 1 ट्रिलियनपर्यंत घेऊन जायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने गेलं पाहिजे त्याची एक दिशा जर तुमच्याकडे असेल तरच ते पुढे जाता येऊ शकतं. आणि त्या दिशेने देवेंद्रजी आणि त्यांची पूर्ण टीम ही चालली आहे. त्यामुळे आमचं काम काय की ते जे करतायत किंवा ते ज्या दिशेने जात आहेत त्यांना खालीपर्यंत घेऊन जाणं किंवा त्यांचे असणारे निर्णय आहेत की जे निर्णय ते घेतील सरकार म्हणून घेतील ते खालीपर्यंत योग्य प्रकारे जाणं आणि लोकांना त्या निर्णयाच्या ज्या असणाऱ्या बाजू आहेत त्या समजून सांगणं आणि त्या निर्णयाचा असणारा फायदा जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की एक समन्वय जो असला पाहिजे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो फार गरजेचा आहे. पण एक बघितलं की सत्ता ज्यावेळेला येते एखाद्या पक्षाकडे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं बहुमत येतं, जसं तुम्ही म्हटलात की अपेक्षा पण तेवढ्याच खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत महाराष्ट्रातल्या जनतेच्या या सरकारकडनं, आणि त्यावेळेला ह्या अपेक्षा बऱ्याचदा कधी पूर्ती होत नाही. कधी अनेक लोकांपर्यंत सरकारचा जो लाभार्थी गट आहे तिथपर्यंत ते पोहोचत नाही. अशा वेळेला त्यांचा आवाज जो आहे तो संघटनेच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. तेव्हा त्या संघटनेचं काम खरं सरकार आणि संघटनेचं बरोबर समन्वयाने होतं. ते काम तुमची संघटना येणाऱ्या काळात तुमचं जे संघटन प्रमुख म्हणून जे आताचं जो कार्यभार असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो कसा हे करणार, सामान्य जनता जी कदाचित भाजपची सुद्धा नसेल त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात? खरं तर मी म्हटलं की हेच तर फार महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला संघटनेत आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील असणारा प्रत्येक तो काही तळागाळातील माणूस हा प्रत्येकजण भेटत असतो, त्यांच्या अडचणी सांगत असतो, काय अडलं आहे ते सांगत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिकलेक्ट करणं आणि त्या डिपार्टमेंटमधील असणाऱ्या प्रत्येकापर्यंत तिथला असणारा मंत्री असेल, तिथला असणारा अधिकारी असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील की ज्यांच्यापर्यंत ते पोचवणं आणि त्याच्यातून ती न्याय जो आहे तो न्याय त्या खालती जो माणूस ज्याच्यावरती असं वाटतं आहे की नाही त्यांच्या अपेक्षा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला बहुमत महायुतीला मिळालं याचा अर्थ काय तर लोकांच्या अपेक्षा आहेत. लोकांनी अपेक्षा आमच्याकडूनच केल्यात, आमच्या सरकारकडून केल्या आहेत. तेव्हा आमचं काम आहे की त्या छोट्या छोट्या विषयाला सुद्धा, छोटा असेल कदाचित विषय परंतु तो छोटा विषयसुद्धा त्या छोट्या व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा असतो. तो सामान्य लोकांचा विषय जो आहे तो सरकार म्हणून सरकारपर्यंत पोहोचवणं. आणि आपल्याला माहीत आहे देवेंद्रजी हे 24/7 हे लोकांना अवेलेबल असतात. म्हणजे प्रत्येक जणांचे आम्ही जेव्हा म्हणतो की अरे देवेंद्रजींना मी SMS केला, देवेंद्रजींनी त्याचं उत्तर दिलं, असे म्हणणारे हजारो नाही, विरोधकांमध्ये सुद्धा अनेक जण तुम्हाला मिळतील. याचं कारण काय की त्या सगळ्या गोष्टीची एक म्हणजे कसं असतं की सरकार चालवणं एवढं सोपं नसतं. तुम्हाला तर माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना त्याची नॉलेज असणं पण फार गरजेचं आहे. पण हे सगळं असताना आता ज्या निवडणुका येतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, महापालिका निवडणुका आहेत, बाकी सगळ्या पंचायतपर्यंतच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की महायुती म्हणून तुम्ही एकत्र राहू शकाल? कारण ह्या इतक्या छोट्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, अशा वेळेला तुम्ही एकत्र राहून तिथे काम करू शकाल असं तुम्हाला वाटतं एक महायुती म्हणून? खरं तर कसं आहे की आता सध्या जे आम्हाला दिसतं आहे या सगळ्या विषयामध्ये की जनतेच्या आकांक्षा ज्या आहेत किंवा आशा ज्या आहेत त्याच्यावरती काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या यश जे आहे यश हे महायुतीला मिळालं आहे यात काही शंका नाही. आणि त्या वेळेला या संदर्भातले जे निर्णय असतात ते खाली असणारी सगळी संघटनात्मक असणारी सर्व पक्षातील मग महायुतीतील असणारे सर्व घटक पक्ष असतील, त्याचबरोबर असंच सगळ्यांचं मत होतं की महायुतीमध्ये जागांचं वाटप कसं होईल किंवा काय होईल,
अशी चिंता बऱ्याच जणांना होतीच, परंतु तरीसुद्धा सुरळीतपणे नेतृत्व जे आहे, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे एवढे महाराष्ट्राची पूर्णच्या पूर्ण प्रत्येकाची असणारी त्यांची असणारी प्रत्येकाबरोबर जी पूर्ण महाराष्ट्रावरती असणारी पकड आहे, त्यामुळे प्रत्येकाला माहीत आहे की नक्की कोणत्या दिशेला गेलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की या तिघांच्या नेतृत्वामध्ये जे काही ते निर्णय घेतील, आम्ही सगळीजणं काय शेवटी आम्ही सर्वजण काय तर आम्ही नेते मंडळी जसं सांगतील त्याच पद्धतीने जाणारे आम्ही सगळेजण आहोत. त्यामुळे जसं समोर जसं चित्र राहील तसं चित्राप्रमाणे आम्ही सगळीजण त्याच्यामध्ये रंग. अच्छा, पण या जबाबदारीमध्ये तुम्हाला असं वाटत नाही की महापालिकामध्ये तुम्हाला समोर शिवसेना आहे, शिवसेना खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे सारखा पक्ष आहे, त्या पक्षाशी काँग्रेसशी त्याच्याशी जेव्हा लढाई करायची असेल, आता ह्या वेळेला म्हणजे इतका कमी वेळ कदाचित शिल्लक आहे, अशा वेळेला तुम्हाला ही संघटन बांधणी जी आहे ती कशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर करणार, कशा प्रकारे तुम्ही ती अधिक प्रभावी करणार आहात? खरं तर माझ्या अगोदरही म्हणजे आम्ही काही नव्याने संघटना सुरू करतोय का, म्हणजे माझ्याकडे जबाबदारी आली आहे आणि मी काहीतरी नव्याने काहीतरी करणार आहे असं काही नाही. आज कित्येक वर्ष म्हणजे माझ्या अगोदर असणारे सगळे पदाधिकारी, माझ्या अगोदर असणारे सगळं नेतृत्व यांनी ऑलरेडी यांची संघटन बांधणी ऑलरेडी आहेच. प्रत्येकाने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संघटन बांधणी केली आहे. मला काय, आमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे पद नाही आहे, आमच्याकडे जबाबदारी ही पद्धत आहे. त्यामुळे नव्याने मला जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे नव्याने मिळालेली जबाबदारी काय तर त्या जबाबदारीचं त्यांनी केलेलं जे आहे त्याच्यामध्ये मला ते सुरळीत पुढे घेऊन जाणं आणि त्याच्यामध्ये जे काही मला जेवढं पॉसिबिलिटी आहेत तेवढं मला ॲडिशन्स करणं, याच्यापेक्षा जास्त काही करणं. कारण अनेक जणांच्या त्याग आणि समर्पणातून तयार झालेली ही पार्टी आहे. आणि या पार्टीचं एक महत्त्व काय आहे तर या पार्टीमध्ये काम करणारा प्रत्येकजण हा पूर्णच्या पूर्ण डिवोशन म्हणून काम करतो. म्हणजे त्याला प्रत्येकाला हे कळतं की मला माझ्या पार्टीसाठी काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की या पार्टीमध्ये काम करणारे प्रत्येक कार्यकर्ता किंवा प्रत्येक नेता हा त्याच पद्धतीने काम करताना तुम्हाला दिसतो. त्यामुळे त्यांनी बसवलेली जी घडी आहे त्या घडीवरतीच पुढे मला जाऊन काम करायचं आहे. पण त्या अर्थाने तुम्ही राजकीय कुठलं स्टेटमेंट करत नाही. तुमची जी जबाबदारी आहे ती शिस्तबद्धपणे तुम्ही तीच करणार आहात की जी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही राजकीय त्या अर्थाने कुठली आता प्रतिक्रिया किंवा टिप्पणी द्यायला तयार नाही आहेत. आम्ही प्रश्न विचारला तुम्हाला सांगतोय की काय होणार आहे, नेमकं एकत्र असणार आहेत नसणार आहेत, तरी तुम्ही ते बोलायला तयार नाही. याचा अर्थ तुम्ही त्या शिस्तीतनं काम करू इच्छित आहेत तेवढंच आम्ही समजायचं. नाही, मी म्हटलं तसं की पार्टी जी आहे ती पार्टीमध्ये कसं आहे की काम करत असताना एक पद्धत आहे की पार्टीमध्ये काम करत असताना संघटनात्मकदृष्ट्या काम करणारी एक फळी आहे. त्या फळीमध्ये काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जसं समोर येत आहे त्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे नक्कीच ज्या गोष्टी त्या वेळेला नेतृत्व जसं सांगेल की बाबा हे अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे सर्वांना घेऊन चालणं हीच तर संघटना आहे आणि तेच तर संघटनेमधलं असणारं फार महत्त्व असतं. आणि म्हणून त्या सर्व गोष्टी एकत्रपणे करणं, सर्वांना आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करणं. नक्की, म्हणजे आपण बघितलं रवींद्र चव्हाण हे आज संक्रांत आहे, तिळगुळासारखेच बोलत आहेत, गोड बोलत आहेत आपल्याशी. आणि अर्थातच हे गोड बोलताना त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेचा संघर्ष आपण बघितला. सत्तेसाठी, पदांसाठी, मंत्रिपदांसाठी सर्वांनीच आतापर्यंत जेवढे प्रयत्न करायचे ते करून झालेले आपण बघतोय. त्याच्यासाठीची नाराजी नाट्यसुद्धा आपण बघतोय. पण हे होत असताना अशा काही व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती संघटना चालवतात, संघटनेला बळ देतात आणि पर्यायानं त्या पक्षालासुद्धा बळ देतात. त्यामुळे रवींद्र चव्हाण, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आहेत आणि ह्या नव्या कामगिरीसाठी या शुभेच्छांसह मी आता इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.